चेंडू सरळ हाताला आयान यांनी, कारण तो एकमेकांविरुद्ध दोघंही खेळत असतात. त्यांनी ओळखलं त्याला काय टाकलं पाहिजे. पुढचा चेंडू घेऊन आयान टू नीलू. पुन्हा वाईट चेंडू, चांगली गोलंदाजी करते. एक चेंडू वाईट टाकते तर एक चेंडू निर्धाव टाकते आयान. बघूया काय करेल. पुढचा चेंडू घेऊन नीलूसाठी. पुढचा चेंडू घेऊन आयान टू नीलू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आतापर्यंत 3 वाईट चेंडू टाकले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होत आहे, परंतु आयानने अजून मारण्याचा चेंडू असा दिला नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वाईट चेंडू. चांगला लेग ब्रेक बॉलर आहे आयान, परंतु नवीन चेंडू अजूनपर्यंत ग्रीप काय त्याला भेटत नाही. बघूया काय घडेल. पुढचा चेंडू घेऊन आयान टू नीलू. सरळ बॉल टाकण्याचा प्रयत्न टोला आहे, परंतु लेगच्या दिशेने एक धाव धावून पूर्ण झाले आणि क्षेत्ररक्षक गचा असं झालाय. दोन प्लेयर धावा. बॅनर बांधा तिकडं. आमचे कमिटी मेंबर तिकडे थांबलेले आहेत. बॅनर उचला कृपया करून. पुढचा चेंडू घेऊन आयान लक्ष्मणसाठी. टोलण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने 7 धावांसाठी जाईल का आणि षटकार. डूम डूम डूम. लखन यांनी कमिटीशी संपर्क साधा. लखन जाधव तेच तर्रार गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन आयान. चांगली गोलंदाजी करत होता, परंतु लक्ष्मण एक हायटेड फलंदाज आहे. अतिशय उत्कृष्ट अशी शरीरयष्टी आहे त्याची, आणि आयान हा एक आपला चांगला फिट माणूस आहे. नौका गोलंदाज आहे. अजूनही वय त्याचा अंडर 19च्या आतमध्ये आहे. ओव्हर संपल्यावर आम्ही तुम्हाला धावा सांगू. पुढचा चेंडू घेऊन आयान. पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने लांब वर लांब षटकार. 18 धावा झाल्या धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. शेवटचा चेंडू काय करेल आयान. 2 लांबवर लांब टोळे दिले आहेत लक्ष्मण यांनी. शेवटचा चेंडू या षटकातला. बघूया काय करेल लक्ष्मण. हॅट्रिक साधेल का. शॉर्ट पिच चेंडू, परंतु वाईट. संधी होती, परंतु एक एक्स्ट्रा रन ही भेटतो, एक एक्स्ट्रा चेंडू ही भेटतो. आपल्या कॅप्टनच्या निर्णयावर काही चांगलीच खेळी करत नाही. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा टोललाय आणि SPL मधली पहिली हॅट्रिक साधतोय तो लक्ष्मण राजवार. होम ग्राउंड आहे, रोज संध्याकाळी प्रॅक्टिस करतो तो. पंचवीस धावा झाल्या धावफलकावर. एक षटकाची समाप्ती. पहिले 3 चेंडू असे हाताळले होते, असं वाटलं होतं आयन काय मारू देणार नाही, परंतु भरकटला. जसाच बॅट्समन चेंज झाला भरकटला आणि दिले 3 टमाटम टमाटम षटकार.
डी सुपर 11चे जे कोणी प्लेयर असतील त्यांनी जरा बॅनर नीट करा. पुढचा षटक घेऊन येतो तो सिद्दीक शेख, एक बडा नाम. आयकॉनिक प्लेयरची जी यादी आली होती त्याच्यामध्ये सिद्दीक शेख एक अतिशय उत्कृष्ट खेळी करत होता आणि त्यांनी आपल्या जे काही पराक्रम केले आहेत रणजी स्पोर्टच्या ग्राउंडवर त्याच्या जोरावर एक खालून वरती आलेला तो ऑलराऊंडर आहे. आणि ही जी खेळपट्टी आहे 600 त्याला एकदम अतिशय त्याला सूट करते ही खेळपट्टी. बघूया काय कराल नीलू. छोटा पॅकेट बडा धमाका. काय कराल सिटी. पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पीच हाताला स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावसाठी जाईल का नाही. मी 3 षटकार मारले आहेत. मी नाही लावणार. मी षटकार मारेन. मुख्तार शेख जरा बॅनर बघा तिकडचा. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक लक्ष्मण. अजूनही 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारून 6 बॉल 6 षटकार मारेल का. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु स्टेट ड्राईव्ह केला आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. लोअर फुलटॉस बॉल होता. जर प्रयत्न केला असता तर षटकार आला असता परंतु सिद्दीकची जी तेज तर्रार गोलंदाजी आहे उसका कोई सामना नहीं. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक टू नीलू. नीलू एक सेन्सिबल इनिंग खेळतोय आणि लक्ष्मण टोळे मारतोय. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक टू नीलू आणि टोळाला लेगच्या दिशेने काय करते. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. मैंने पहले ही बोला था ये छोटा पैकेट बड़ा धमाका है. इसको आपने देखा होगा अंडर 19 में अपनी टीम को अकेले ही जिताया था इसने. अभी हाल ही में कासा रोडोली अंडर 19 प्रीमियर लीग हुई थी जिसमें बेस्ट बैट्समैन का खिताब मिला था नीलू उर्फ पोलार्ड, हार्ड हिटर फलंदाज. पुढचा चेंडू घेऊन तेज तर्रार गोलंदाज को गति के साथ बाहर भेजा है. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक टू नीलू. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक टू नीलू. काय घडल. पुन्हा एकदा तेज मारण्याचा प्रयत्न आणि कटच्या दिशेने चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक बाद. एक तुम्हारी तो एक हमारी. आ जाओ. पुढचा फलंदाज भरत. ये तो अव्वल ऑलराउंडर में एक कैटेगरी के प्लेयर थे जो अपनी कामगिरी पहले मैच में बता चुके हैं बॉलिंग और बैटिंग की जोर पर. अब क्या होगा. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक टू लक्ष्मण. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक टू लक्ष्मण. काय करणार लक्ष्मण. 2 षटकार मारून पुढे येऊन टोळण्याचा प्रयत्न. ऑफच्या दिशेने एक धावून पूर्ण झाले आहे. भरत स्ट्राईकवर आहे. लक्ष्मण खराब चेंडूचा समाचार घेतोय आणि चांगल्या चेंडूचा सन्मानही करतोय. लक्ष्मणला माहिती आहे माझ्याकडे 4 ओव्हर आहे. मी जर टिकलो मी 10 बॉल केले मी चांगली रन मारेन. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक टू भरत. काय करेल भरत बघूया. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. मारण्याचा प्रयत्न करेल का. वाईट चेंडू. अजूनही एक चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातला. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो सिद्दीक. आणि भरत काय करेल आपल्या संघासाठी. 35 धावा झाल्या आहेत धावफलकावर. 1 विकेट. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक टू भरत. शॉर्ट पीस असा चेंडू टोळला आहे आणि काय होईल आणि षटकार. अयान यांचा पाय सीमे रेषेवर होता आणि त्यांनी बॉल हातात कॅरी केला यामुळे तो षटकार दिला आहे. 2 ओव्हरची समाप्ती. 41 धावा झाल्या धावफलकावर. जर आपण बघितलं तर षटकार जे धावा झाल्या आहेत धावाचा डोंगर रचला आहे. अजूनही 2 षटक बाकी आहेत. जर जे डिसिजन घेतले आहेत कॅप्टननी त्यांनी जर विचार केला मी जर नवीन चेंडूमध्ये आयान यांना काढतो तर पुढचे 3 ओव्हर मी चांगले टाकू शकतो. परंतु आयान याचा षटक खरा पडला. त्यानंतर सिद्दीक चांगली गोलंदाजी करत होता परंतु तोही मार खातोय.
कॅच ही सोडली आहे यांनी. पुढचा चेंडू घेऊन चेंडू घेऊन सुंदर टू लक्ष्मण. लोअर फुलटॉस ऑफच्या दिशेने टोलवला आहे. एक धावून पूर्ण करतात लक्ष्मण आणि भरत. आता यानंतर सुंदर आणि अजून एक गोलंदाज असेल ज्याच्यावर धावा रोखण्याची क्षमता आहे. बघूया काय घडेल. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहावे. पुढचा चेंडू घेऊन टोलवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू लेगच्या दिशेने टोलवला आहे. शावेज आहे कॅरी करतोय चेंडू. एक धावून पूर्ण झाली आहे. जर आपण लक्ष्मण याला बघितलं चांगल्या प्रकारे फटके देतोय परंतु धावण्यामध्ये तो तेवढा सक्षम नाहीये. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचे MD पॅकर्स आणि बाबा टायगर्स. पुढचा चेंडू घेऊन सुंदर चांगली गोलंदाजी करतोय. पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने. एक धावून कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावासाठी धावतोय. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी धावणार का. तिसरी धाव ही धावतात आणि धावा पूर्ण. या पहिल्याच्या चेंडूवर मी वार्तालाप करत होतो की लक्ष्मण काय धावण्यामध्ये सक्षम वाटत नाही परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवर त्यांनी सांगितलं मीही धावू शकतो. चार चेंडू टाकून झाले आहेत या षटकातले. पुढचा चेंडू घेऊन सुंदर टू भरत. काय करेल भरत. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत सुंदर यांनी 5 चेंडू टाकले आहेत ज्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 3 धावा, तदनंतर परत निर्धाव चेंडू. आता शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय सुंदर. पुढचा चेंडू घेऊन भरतसाठी चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न आणि पायचीत बाद होतोय तो भरत. सेहेचाळीस धावा झाल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 46 धावा. या षटकात बघितलं फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय तो सुंदर. शेवटचा षटक. या षटकानंतर टॉस होईल. MD पॅकर्स बाबा टायगर्स. शेवटचा षटक असेल. शेवटचा षटक. धावा झाल्या धावफलकावर 46. फक्त आणि फक्त 5 धावाची ओव्हर टाकले सुंदर यांनी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. तारीफ केली पाहिजे. 2 ओव्हरमध्ये जिकडे धावाचा डोंगर लागला होता तितक्यात नंतर सुंदर यांनी धावा थांबवल्या आहेत. आता शेवटचा षटक टाकून शावेज यांच्यावरची जिम्मेदारी असेल की या धावा परत एकदा थांबावेत. जर धावा 60च्या वरती गेल्या तर अतिशय एक बलवान स्थितीमध्ये असेल तो संघ म्हणजे RJ वॉरियर्स. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा टोलवला लेगच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावासाठी धावेल का नाही. 1 धाव धावून पूर्ण झाले. तिकडं आहेत हार्ड हिटर फलंदाज भावेश पवार फॅन पट्टी. पुढचा चेंडू घेऊन शावेश टू मंग्या. काय होईल बघूया. पायचीत होता चेंडू. लेग बाईच्या रूपाने 1 धाव पूर्ण. अतिशय आतापर्यंत आपण जर बघितलं मंगेश यांची खेळी एवढी साजेशी नाही. जर त्यांचा खेळ तुम्ही पाहिला तर चौकार षटकार मारण्यामध्ये सक्षम आहेत परंतु फिका. पुन्हा एकदा शॉट चेंडू टोला आहे. काय होईल आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग मुकेश यांच्याद्वारे. हातामध्ये चेंडू समावला होता परंतु निसटला आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उच्च दर्जाचा क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू घेऊन शावेश टू
मंग्याला कामगिरी करायला लागेल चांगली. शॉर्ट पिच चेंडू. का माझं नाव मंगेश आहे, का मला उतरवलं आहे, या षटकारांनी तो सांगतोय. आपलं प्रति उत्तर देतोय शावेज यांना. पंचावन्न धावा लागल्या धावफलकावर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता शावेज, परंतु भरकटला आणि त्या चेंडूवर समाचार घेतला मंगेश यांनी. या षटकामधला 5वा चेंडू घेऊन येईल शावेज. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करतोय तो. 4 चेंडू 9 धावा दिलेत. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने षटकार. मंगेश, का मी आरजे वॉरियर्स मध्ये आलोय, मी फलंदाजाच्या सूचीमध्ये अव्वल स्थानावर का होतो. पहिल्या मॅच मध्ये मी जरी हार पत्करली असेल तर दुसऱ्या षटकामध्ये मी ते दाखवून दिले माझ्या संघाला मी काय करू शकतो. मेरा नाम भी मंगेश है. तिसरे बॉल पे एक. शेवटचा चेंडू 4थ्या ओव्हर मधला. धावा लागल्या धावफलकावर 61. धावांचा डोंगर पाऊस लागला आहे. पुढचा चेंडू घेऊन मंगेश टू शावेज. लोअर फुलटॉस. खाली होता चेंडू, बसून मारण्याचा प्रयत्न, परंतु पायाच्या स्वरूपात एक धाव धावून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावावर धावबाद होता तो मंगेश. स्वतःसाठी खेळत होता तो, संघासाठी खेळत होता. माझी विकेट गेली तरी चालेल, जर एक धाव झाली असती तर धावा अजून भेटल्या असत्या. धावा लागल्या आहेत 62 आणि 63 धावाचं आव्हान आहे. धावाचा जो पाऊस डोंगर काही सांगू शकता तुम्ही. आता काय करेल या संघामध्ये तुम्ही पाहू इच्छिता तर हार्ड हिटर फलंदाज आहे. शावेज आहेत, सिद्दीक शेख आहेत, जितेश पाटील आहेत आणि आपण भावेश पवारच्या फॅनला कसं विसरणार. प्रवीण रेड्डी, एक बडा नाम. रोशन राऊत यांनी इकडे संपर्क साधत आहे. बॅट घेऊन या प्लीज. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आरजे वॉरियर्स प्लीज. अजूनही भरपूर सामने आहेत. सुंदरला सोडला तर आपण बघू शकता सर्वांनी चांगलीच रन खाली आहेत. गोल असा ग्राउंड आहे. पूर्ण फायदा घेतला मंगेश आणि लक्ष्मण राजवर. श्री गणेशा करून आतमध्ये प्रवेश करतोय तो आरजे वॉरियर्स. बघूया काय घडेल. अकरा खेळाडू तुम्ही बघू शकता आरजे वॉरियर्सचे. अतिशय त्यांचे जर तुम्ही खांदे बघितले उंचही उंच आहे, कारण धावाचा डोंगर रचला आहे त्यांनी. जर ही धावा पूर्ण करायची असतील तर सिद्दीक शेख याला चमकावं लागेल, तर प्रवीण रेड्डी यांना चमकावं लागेल, तर जितेश पाटील यांना चमकावं लागेल. बघूया काय करतील ते आपल्या संघासाठी. .33 रन रेट पर ओव्हर आहे. काय करेल जितेश पाटील ओपनिंगसाठी सिद्दीक शेख बरोबर. बघूया काय घडेल. नीलू जो ओपनिंगलाही आला होता आणि पॉवर प्लेचा षटकही टाकतोय. छोटा पॅकेट आहे बडा धमाका. क्यू में छोटा पॅकेट बडा धमाका हो. एक षटकार मारला होता चांगला लांबच लांब. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन
नीलू टू जितेश. जर या धावा पूर्ण करायच्या असेल तर पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 18 ते 20 रन आले पाहिजेत. बघूया काय करेल नीलू. पहिला चेंडू घेऊन जितेशसाठी लेगच्या दिशेने वाईट असा चेंडू. तुकाई फायटर यांचा श्री गणेशा एक धावाने वाईट टाकून नीलू यांनी करून दिला आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन नीलू टू जितेश काय करेल. शॉर्ट पिचचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला आहे स्ट्रेटच्या दिशेने. एकदा धावून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावासाठी धावेल का. दुसरी धावासाठी धावले आहेत. 2 धावा. मस्त खूप उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक करतोय तो राज. RJ वॉरियर्सचा राज. पुढचा चेंडू घेऊन नीलू चांगली गोलंदाजी करतोय नीलू. पहिला वाईट चेंडू टाकला होता. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. दुसरा चेंडू असेल या षटकातला. बघूया काय करेल जितूसाठी. चांगलीच गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली क्षेत्ररक्षक करतात राजे वॉरियर्स या संघाचे खेळाडू. धावाचा जो डोंगर आहे त्याच्यावर त्यांचं जे परफॉर्मन्स आहे ते आपण बघू शकतो की उच्च दर्जाचं आहे. चांगली क्षेत्ररक्षणही करतात आहे आणि चांगली गोलंदाजीही करतात आहे. त्यांना माहिती आहे आपल्याकडे धावा भरपूर आहेत. आपल्याला 1-2 धावांनी काय नाही भेटणार आहेत. पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच असा चेंडू टोलवला आहे लेगच्या दिशेने. फिल्डर नाही. पहिली धावा धावून पूर्ण झाली आहे परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकार मारतोय सिद्दीक. पुढचा चेंडू घेऊन नीलू. पुढचा चेंडू घेऊन नीलू टू सिद्दीक. एक चौकार मारून सिद्दीक सज्ज आहे पुढच्या चेंडूसाठी. नीलू यांचा पायाखाली चेंडू. चांगल्याच प्रकारे पायाचा चेंडू उचलला आहे आणि क्षेत्ररक्षक जर बघितला तर अतिशय उत्कृष्ट आदी यांचा नितीन. पुढचा चेंडू घेऊन नीलू टू जितेश. आतापर्यंत आपण जितेश यांना बघितला तर सेन्सेबल इनिंग खेळतोय आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे कुठे मारायचं आहे आणि कुठे खेळायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन निलेश शॉर्ट पिचचा चेंडू ऑफच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न आणि काय झालं इकडे. फार छान असा क्षेत्ररक्षक करतोय तो सरजू. शेवटचा चेंडू या षटकामधला. पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत आपण धावा बघितल्या धावफलकावर. 10 धावा झाल्या आहेत धावफलकावर. शेवटचा चेंडू आबिस. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक याचा चांगल्या प्रकारे डोलवला. काय होईल आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. एक षटकाची समाप्ती झाली आहे. धावा बघितल्या धावफलकावर चांगल्या धावा आहेत 14 धावा. त्वरित चालू करा. क्षेत्ररक्षक सजवा फुलवा लवकर करून घ्या. टॉस उडून घ्या. बाबा टायगर्स विरुद्ध MD पॅकर्स. पुढचा चेंडू घेऊन पुढचा षटक हाताळण्यासाठी आला आहे तो लेफ्ट आर्म गोलंदाज सरजू. जर आपण याला बघितलं सरजू शरीरयष्टी त्याची बघितली छोटा पॅकेट आहे परंतु गोलंदाजी याच्या जे लेफ्ट आर्म खांद्यामध्ये आपण बघू शकता ताकद आहे. चांगली गोलंदाजी करतात ते. बघूया काय घडेल. MD पॅकर्स यांनी टॉस जिंकला आहे. आपला निर्णय कळवा.
क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू घेऊन सरजू टू जितेश. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे सरजू. पुढचा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन सरजू टू जितेश. चांगली गोलंदाजी करते लेफ्ट आर्म गोलंदाज. स्लो बॉल हाताळला आहे. स्टेटच्या दिशेने टोळण्याचा प्रयत्न होता परंतु लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहे सरजू यांनी आणि एकच धाव दिली आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धावा. तिसरा चेंडू घेऊन येईल सरजू टू सिद्दीक. 1 चौकार मारून 2 चौकार मारून सिद्दीक आपली. पुढचा चेंडू घेऊन सिद्दीक. बघू काय करा सिद्दीकसाठी. पायामध्ये चेंडू होता आणि पाय चित बाद झाला आहे. बॅट दाखवत होते ते परंतु अंपायर यांना पूर्णपणे ओळखलं की बॅट्समन हा बाद आहे. दोन चौकार मारून सिद्दीक बाद झाले आहेत. आता आले आहेत प्रवीण रेड्डी. सबको पता है ये कौन है. आया आया कौन आया. अरे बोलो भावेश पवार का फॅन आया है. प्रवीण रेड्डी हा एक चांगला फलंदाज आहे. त्याला त्याच्या नावाप्रमाणे खेळ दाखवायला लागेल. आतापर्यंत आपण बघितलं तर प्रवीण रेड्डीची जी खेळी आहे मॅच विनर खेळी झाली पाहिजे तर त्याच्या नावाला ती खेळी साधेल. बघूया पुढचा चेंडू. शॉर्ट पिच असा होता. लेगच्या दिशेने टोलवला आहे. चेंडू हवेत आणि झेलबाद. प्रवीण यांनी काय केलं. आत्महत्या ही. गोल्डन डक बोलते क्या इसे. बाद झालाय प्रवीण रेड्डी. आतापर्यंत 2 सामने झाले आहेत पण प्रवीण रेड्डी काय खेळी करत नाही. जी पाहिजे ती खेळी त्याच्याकडून होत नाही. पुढचा फलंदाज शावेज. ए कॅटेगरी ऑलराऊंडर शावेज शेख. नावाप्रमाणे खेळी करायला लागेल. धावा भरपूर आहेत. काय होईल काय घडल ते बघूया पुढच्या चेंडूवर. सरजू हॅट्रिक घेईल का सरजू. हॅट्रिक चेंडू आहे. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक साठी सरजू टू जितेश. टोलवला आहे आणि हॅट्रिकची संधी नीली आणि झेल बाद. हॅट्रिक झाली आहे. SPL मधली पहिली हॅट्रिक. तो घेणार कोण आहे. सरजू. का मी गोलंदाजीच्या कॅटेगरीमध्ये वरती होतो. मी पहिला सांगितलं होता लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. भावी सरजे. आतापर्यंत चेंडू टाकून झाले आहेत ते 5. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1, मग हॅट्रिक 3 विकेट. ठाणे क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मेघनाथजी गोंधळे सर यांनी कृपया स्टेजवर यावे. सामना चालू आहे तो RJ वॉरियर्स विरुद्ध तुकाई फायटर्स. मेघनाथ गोंधळे सर यांचा हार्दिक स्वागत आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यावे. फक्त 2 रनाची ओव्हर टाकली सरजू यांनी. 2 षटक संपले आहेत. धावा झाल्या धावफलकावर 16. बारा चेंडू बाकी आहेत आणि धावा पाहिजेत. सत्तेचाळीस धावाची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू घेऊन भरत टू सुंदर.
फुल टॉस असा चेंडू टोलवला आहे लेगच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावेल का? नाही. नो चेंडू दिला आहे भरत यांनी आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. काय करेल चावेज? भरत टू चावेज. बघूया. शॉर्ट पिच चेंडू टोलवला आहे. हवेत आहे चेंडू. फ्री हिटचा चेंडू. काय करेल? एक धाव धावून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतोय तो शावेज. 2 धावा धावून पूर्ण झालेत. शावेज यांना जिम्मेदारी घ्यायची आहे. संघाचं जे भार आहे शावेज यांच्या खांद्यावर आहे. काय करेल शावेज? पुढचे 11 चेंडू आणि धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन भरत. स्लोअर वनचा चेंडू आणि वाईट. पुढचा चेंडू घेऊन भरत चांगली गोलंदाजी करते. पुढचा चेंडू घेऊन पायात टाकलाय. चांगल्या लेगच्या दिशेने टोलवला आहे. षटकार जाईल का? आणि षटकार. शावेज. शावेज यांना एक तुफानी पारी खेळायला लागेल. वादळ आणायला लागेल तेव्हा जाऊन संघ अडचणीतून बाहेर येईल. पुढचा चेंडू घेऊन भरत. एक षटकार खाल्ला आहे भरत यांनी. एक नो चेंडू हाताळला आहे. एक षटकार खाल्ला आहे. पुढचा चेंडू घेऊन भरत टू शावेज. बघूया काय घडत. टोलवण्याचा प्रयत्न होता ऑफच्या दिशेने परंतु निर्धाव असा चेंडू. तीन चेंडू 28 धावा. स्ट्राईकवर जो फलंदाज आहे षटकार मारण्यामध्ये बादशाह आहे. बघूया काय कराल. टोलवला आहे लेगच्या दिशेने. चौकार जाईल 4 धावांसाठी. शावेज हे फार पाठी होते. त्यांना पुढे येण्याची गरज होती परंतु कसं आहे की ज्या संघामध्ये स्टार भरलेले असतील त्या संघामध्ये थोडा कॉन्फिडन्स जो असतो प्लेयरांचा लूज होतो. पुढचा चेंडू घेऊन भरत टू शावेज. काय करेल बघूया. पुढचा चेंडू घेऊन भरत यांचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करते भरत. 5 चेंडू टाकून झाले आहेत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आला तो भरत. ठाणे क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष माननीय श्री मेघनाथजी गोंदले साहेब यांचा हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तीन षटकांची समाप्ती झाली आहे आणि धावा धावफलकावर लागल्या आहेत 32 धावा. अजूनही एक षटक बाकी आहे. 31 धावाची गरज आहे. डोंगर आहे डोंगर. पूर्ण करतील का? नामुमकिन का नाम. सुंदर होगा या फिर धीरज होगा. एकतीस धावांची गरज आहे. 32 धावा झाल्या धावफलकावर. एक षटक बाकी आहे. एक षटकामध्ये 31 धावांची गरज आहे. शेवटचा षटक संघासाठी घेऊन येतोय तो धीरज. जर पिछले हिस्ट्री खोलेंगे हम तो उसमें पता चलेगा धीरज ने इन्होंने क्या किया था. एक बहुत ही खूबसूरत अशी गेंदबाजी केली होती परंतु या सामन्यामध्ये काय करेल तो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी. चौथं षटक घेऊन येतोय तो धीरज. आपल्या माहितीसाठी सांगतोय निर्धाव असा चेंडू टाकतोय तो धीरज. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये धीरज. भरकटला नाही कारण तोही इकडं प्रॅक्टिस करतो. त्याचाही हा होम ग्राउंड आहे. सुंदर याचाही होम ग्राउंड आहे. काय करेल बघूया. पुढचा चेंडू घेऊन धीरज टोळण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण करतोय तो. सुंदर. दुसरी धाव धावेल का? दुसऱ्या धावासाठी आत्महत्या होईल का? नाही. 2 धावा धावून पूर्ण झाल्या आहेत.
चांगली गोलंदाजी करतोय धीरज. 2 धावा दिल्या. एक्का दुक्का से कुछ नहीं होने वाला साहेब. हमें तो चौकार और षटकार की बारिश ही देखना है. पुढचा चेंडू घेऊन धीरज. शॉर्ट पिचचा चेंडू परंतु उछाल बहुत थी. क्या होता है देखेंगे. पुढचा चेंडू घेऊन धीरज. मुगीश पाठच्या सामन्यामध्ये एक षटकार मारला होता परंतु एक चेंडूवर 3 धावाची गरज होती. तो स्ट्राईकवर होता. कॉन्फिडन्स लूज होता. 2 धावा धावल्या परंतु संघ हारला. पुढचा चेंडू घेऊन धीरज. क्षेत्ररक्षणमध्ये वारंवार बदल होते कारण तू जर फलंदाज बघितलंय एक राईट हँड आहे तर एक लेफ्ट हँड आहे तर चेंजेस होत राहत. पुढचा चेंडू घेऊन धीरज. पुढचा चेंडू घेऊन धीरज टू मुगीश. काय करेल मुगीश. शॉर्ट पिच चेंडू पुढे आला. डोलवण्याचा प्रयत्न. ओळखलं त्यांनी फलंदाजाला काय करायचं होतं. जर तो पुढे आला तर पुढे त्यांनी शॉर्ट पिच चेंडू आपटला. त्याला माहिती आहे की जर मी पुढे टाकला असता तर त्यांनी चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न केला असता परंतु चांगली गोलंदाजी करतोय धीरज. ओळखतोय बॅट्समॅनचा माइंड रीड करतोय. पुढचा चेंडू घेऊन सुंदरसाठी लेगच्या दिशेने टोलवला आहे आणि झेल बाद होईल का. हो झेल बाद झाला आहे का. अंपायरांची पारदर्शक नजर जी पाहिजे ती काय भेटली नाही. इथं बघितलं आपण गोलंदाजाची काही चुकी नव्हती परंतु नो चेंडू. धावा धावल्या आहेत का अंपायर. पुढचा चेंडू पुढे येऊन टोळण्याचा प्रयत्न. नोवर फ्री हिट होता आणि झेल बाद नाही होणार. ओव्हरथ्रोच्या अजून एक धाव भेटल. अंपायर नोवर धावले होते का रन नव्हते. ठीक आहे डॉट होता तो चेंडू. नोवर एकच धाव आली होती. पुढचा चेंडू घेऊन धीरज टू सुंदर. काय करेल. टोललाय लेगच्या दिशेने. चेंडू उंच जातोय हवेत आणि बाहेर जातोय षटकाराच्या. सामना समाप्त होतोय आणि आरजे वॉरियर्स चांगली उत्कृष्ट अशी आपली खेळी दाखवतोय आणि सामना जिंकतोय. आतापर्यंत आपण बघितलं